आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मणी, हे काय आहे? हे काय आहे मणी? सुजित, तू आता नशेत आहेस. नंतर बोलू आपण. मी काय बोलतो ते कळत नाहीये का तुला? तू स्वानंदीला रंग लावायला हॉस्टेलवर गेला होतास. नेमकं काय नातं आहे तुमच्या दोघांमध्ये? कोण आहे स्वानंदी तुझ्यासाठी? बोल ना. कोणाशी बोलतोय फोनवर? कोणाशी? स्वानंदी. हॅलो हॅलो स्वानंदी. हॅलो स्वान. तुला किती वेळा सांगितलंय स्वानंदीला भेटायचं नाही, तिच्याशी बोलायचं नाही, तिला मदत नाही करायची. तुझं अस्तित्व नसलं पाहिजे तिच्यासाठी. कळत नाही तुला? कळत नाही? सुजित, तुझ्या रूम मध्ये जा, कडक कॉफी मार, कोरी. नशाही उतरेल आणि काय बरळतोय तेही कळेल. तू कोण आहे मला ऑर्डर देणार? Who are you? Who are you? You are a bloody विश्वासघात केलायस तू मैत्रीत. खोटं बोलतोस माझ्याशी. सोडणार नाही तुला. सोडणार नाही मी तुला. सुजित ऐक. जीव घेईन म्हणा, जीव घेईन. सुजित ऐक. म्हणे सुजित खाली या. अगं काय झालं? जेसी सुजित सर मनी सरांशी भांडत होते. ते म्हणत होते की तू स्वानंदीला कलर का लावलास. मला असं वाटतंय तिकडे लई डेंजर मॅटर झालंय. मला आत्ताच्या आत्ता तिथे जायला पाहिजे. अगं स्वानंदी, तू वेडी आहेस का? अगं रात्र बघ किती झालीये आणि एवढ्या रात्रीची कशी जाणार आहेस तू? आणि वॉर्डन मॅमला सांगितलंयस का तू? आणि हे बघ, वॉर्डन मॅम आपल्याशी चांगलं वागतात याचा अर्थ हा नाहीये स्वानंदी की आपण त्यांचा गैरफायदा घेतला पाहिजे. बाहेर वॉचमॅन मामा पण असतील, ते तुला कुठे सोडणारही नाहीये तेवढ्या रात्रीचं. तू एक काम कर ना, मणी सरांना कॉल करून विचार काय झालं ते. नाही नाही नाही, ही वेळ नाहीये कॉल करायची. अगं मला आत्ताच्या आत्ता तिथे गेलं पाहिजे. आत्ता गेटच्या बाहेर कसं जायचं ना तेवढं मात्र मला सांग. नाही नाही नाही, मी तुला जाऊ देणार नाहीये स्वानंदी. प्लीज. स्वानंदी, मैंने देखा है नाइट शिफ्ट की लड़कियां रहती है ना, तो वॉचमैन ज्यादा ध्यान नहीं देता. कारण त्याला माहिती है अब जिनको जाना है वो तो बराबर जाएंगी. लई म्हणजे लई थैंक यू. बरं मैंने तुझे एडवाइस नहीं दी, मैंने तो सिर्फ बताया. मतलब तुझे जाना है तो तू जा सकती है. लेकिन मुझे आयडिया तो मिली ना, त्याच्यासाठी खरंच थँक्यू. जेसी, मी चट्ट दिशी जाते आणि चट्ट दिशी येते. हो स्वानंदी, खूप उशीर झाला. मला कॉल करणार आहेस तू? पोहोचल्यावरती आरामात जाणार आहेस? हो, नको काळजी करू. हो. फातिमा,
अगं मला वाटलेलं तेवढी मूर्ख आणि मंद नाहीयेस तू. कैसी गोली खिलाई क्या पता. अरे डोकी ठिकाणावर आहेत का तुमची? काय चाललंय हे? त्याला विचारा. मला जी गोष्ट हवी असते तीच गोष्ट ह्याला पण हवी असते का? गोष्ट वस्तू नाहीये, ती जिवंत व्यक्ती आहे. पण स्वानंदीला तिच्या आयुष्यात तू हवाय की नाही याचा विचार केलास का कधी? काय विचार करायचा, काय विचार नाही करायचा हे तू मला सांगायची गरज नाहीये. आमच्या मैत्रीचा वेगळा अर्थ का काढायचा आहे तुला नेहमी? मैत्री पाहिली रे तुझी सो कॉल्ड मैत्री माझ्या बरोबर सुद्धा आणि स्वानंदी सोबत सुद्धा. बस बस चला तमाशा. कोणी काही बोलायचं नाही. अरे एका मुलीवर ना तुम्ही एकमेकांशी भांडतात, लाज नाही वाटत तुम्हाला? आणि सुजितराव काय एका मुलीचं घेऊन बसलात तुम्ही? अरे मणीला कधी बघितलंय का कुठल्या मुलीकडे डोळे वर करून बघताना? आणि असेल असेल मैत्री असेल, त्यांची काय चूक झाली त्याच्यामध्ये? आणि मणी तुझी तिच्याशी असलेली मैत्री सुजितरावांना आवडत नाही का? लांब राहत नाहीयेस तू? साहेब, त्याच्या सांगण्यावर मी तेही करण्याचा प्रयत्न केला. त्याला मी ऑफिसमध्ये नकोय म्हणून गेले कित्येक दिवस ऑफिसमध्ये पाय सुद्धा ठेवला नाहीये. अजून काय करू? सुजितराव, हा हक्क तुम्हाला कोणी दिला? तुम्ही कंपनी चालवता याचा अर्थ तुम्ही कंपनीचे मालक झालेले नाही आहात. ही गोष्ट तुम्हाला मी याआधी अनेकदा सांगून झालेली आहे. मणीनं कंपनीत जाणं तू तिथे जाण्यापेक्षा माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि मणी तुमच्या मोठ्या भावासारखा आहे ही गोष्ट तुम्ही विसरू नका. बास बास झालं. कधीपासून ऐकते मी या मणीला तरी इतका मास कसला आलाय? मालकाला जर एखादी मुलगी आवडते तर तिच्याकडे नजर वर करून बघायची हिम्मत कशी होते तुझी? गेली अनेक वर्ष मी सरळ अपरोक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सांगतेय, पुन्हा एकदा परत सांगते, ह्या मणीला माझ्या मुलाचा मोठा भाऊ म्हणून बोलायचं नाही. कोण कुणाचं कुठलं पाप हा मुलगा? याची आणि माझ्या रक्ताचा अंश असलेल्या माझ्या मुलाची तुम्ही बरोबरी करूच कशी शकता? तेव्हा खबरदार, यापुढे मला असं काहीही झालेलं चालणार नाही. मणी मणी चला दादा येतो. हा. एक मिनिट. रजिस्टरवर जायची वेळ टाकले ना? वा हो हो टाकले. मग जावा. मालकाला जर एखादी मुलगी आवडते तर तिच्याकडे नजर वर करून बघायची हिम्मत कशी होते तुझी? कोण कुणाचं कुठलं पाप हा मुलगा?
याची आणि माझ्या रक्ताचा अंश असलेल्या माझ्या मुलाची तुम्ही बरोबरी करूच कशी शकता? मणी सर, मणी सर, मणी सर, मणी सर, अहो काय झालंय? तुमचं आणि सुजित सरांचं फोनवर भांडण ऐकलं मी, म्हणून मी सरपोतदार बंगल्यावर गेले होते. तिथे गेल्यावर कळलं तुम्ही नाही आहात. मला खात्री होती तुम्ही इथेच असाल, म्हणून मी इथे आले. मणी सर, काय झालंय नेमकं? मणी सर, प्लीज बोला, काहीतरी काहीतरी सांगा. स्वानंदी, इतके दिवस ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. कळायला लागल्यापासून मला आठवतंय भाईसाहेबांनी कायम माझा फक्त रागच केलाय. साहेबांनी रस्त्यावरचा अनाथ मुलगा उचलून घरात आणलाय, मग कायम राग. मी कायम प्रयत्न केला त्यांच्यात मी आई शोधेन, आई पण दिसेल मला त्याच्यात, पण नाही, त्यांनी कायम माझा राग केला. नाही, राग रे, त्यांनी कायम तिरस्काराने बघितलं मला. मी मूर्ख, मी त्या तिरस्कारातही प्रेम शोधत राहिलो, आई शोधत राहिलो. स्वानंदी, त्यांनी सुरुवातीपासून माझा राग केला. त्यांना मी नाहीच आवडलोय कधी, पण मला कधीच कळलं नाही की त्यांचं या द्वेषामागचं कारण काय. पण आज त्यांनी बोलून दाखवलं. आज मला त्यांच्या द्वेषामागचं कारण लख्खपणे कळलंय. साहेब मला मुलासारखं मांडतात. मुलासारखं मांडता मांडता एक दिवस मुलगा मांडतील अशी भीती वाटते बाईसाहेबांना. सुजितचा त्या घरचा वारस असण्याचा हक्क मी हिरावून घेईल. त्याच्या सुखातच नाही तर पैसा, संपत्ती, पॉवर या सगळ्यात मी त्याचा वाटेकरी होईल. खरं सांगू स्वानंदी, ह्यातलं काहीच नकोय. ते सुजितवर जेवढं प्रेम करताना, जेवढं मायेनं वागवता इतकं नाही, पण थोडं जरी वागवलं ना मायेने तर या सगळ्यापेक्षा मला ते जास्त आहे. शेवटी मला हे विसरून थोडीच चालणार आहे की मी काहीही झालं तरी रस्त्यावरचा एक अनाथ मुलगा आहे. मी कितीही त्यांना आपलंसं मानलं तरी ते कुठे मला आपलंसं मानणार आहे, साधा प्रयत्नही नाही करणार आहेत ते. शेवटी रक्ताचं नातं असतं स्वानंदी. मणी सर, म्हणून नका ना स्वतःला त्रास करून घेऊ. तुमचं दुःख समजू शकते मी, पण आधी तुम्ही शांत व्हा. आणि रक्ताची नातीच खरी नाती असतात, असलं काही बी नसतंय. तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला कोणी अनाथ म्हणू दे नाही तर काही बी म्हणू दे, जर तुम्ही माझ्या नजरेने पाहिलं ना तर तुम्ही हिरो आहात. मणी सर, तुम्ही नसताना तर कदाचित मी पण इथं नसते. आणि कुणी काय बी म्हणू दे, तुम्ही सोन्याचं काळीज असलेलं माणूस आहात. आणि तुम्हाला जो कोणी काही बी बोलताय ना त्यांचं त्यांच्यापाशी. तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी कायम असेन तुमच्यासोबत. मला काय वाटतं माहितीये का, की तुझे सुपर मणी तुझ्या प्रेमात पडले. साहेब,
हा साहेब. मणी, कुठेस तू? आहे इथेच आहे. बोला ना, काय म्हणताय? अरे, नेहमीसारखंच कामासाठी फोन केलाय असं वाटलं ना तुला? एका बापाच्या मायेनं मी तुझी विचारपूस करण्यासाठी फोन केलाय. साहेब, मी अनाथ मुलगा आहे. बाप, भाऊ, बहीण, आई यातलं कुठलंच नातं मला कळत नाही. कुठल्याच नात्यामधली. मणी, आय एम सॉरी साहेब. मी शालिनीला काही बोलू शकलो नाही, कारण तुला माहितीये की मी समजवण्याचा प्रयत्न केला असताना तर गोष्टी हाताबाहेर गेल्या असत्या. आणि अरे, तुला माहितीये की तू मला मुलासारखा आहेस आणि शेवटपर्यंत तू मुलासारखा राहणार आहेस, कुणी काही म्हणो. आणि अरे काय ना, तुला माहितीये की सुजितचा विषय निघाला की ती असं बोलते. अरे, आज रागाच्या भरात 2-4 शब्द ती बोलून गेली, पण तू समजून घेण्या इतका समंजस आहेस याची मला खात्री आहे. बघ मणी, डोक्यात राग घालून घेऊ नकोस. जिथे कुठे असशील तू थांब, राग शांत कर आणि घरी परत ये. तुझी वाट बघतो मी. साहेब. मणी, साहेब म्हणून नाही तर एक बाप म्हणून मी तुला सांगतोय असं समज. ये, घरी परत ये. मणी सर काय म्हणाले साहेब? काही नाही, वडिलकीच्या नात्याने 4 शब्द बोललेत, घरी बोललेत. स्वानंदी, स्वानंदी काय होतंय? काय झालंय? बरं वाटतंय? माहित नाही काय होतंय, पण लई त्रास होतोय. तू बस इथे आधी, बस. होळीची पोळी भाजली बहुतेक, लई त्रास होतोय. स्वानंदी, तुला किती वेळा सांगितलं स्वतःची काळजी घे जा, धावपळ कमी करत जा, वेळेवर खात जा आणि बाहेरचं खाऊ नकोस, काही खाऊ नकोस. स्वानंदी, तू प्रेग्नंट आहे ना? ए फातिमा, काय बोलतेस ग? कोण प्रेग्नेंट? आणि काय ग, आता तुला भीती बरोबर भासही व्हायला लागलेत का? जैसी, तुम मुझे पागल समझते हो और वो क्या बोलती है तू हमेशा मुझे? मंद मंद मंद. तुझे मैं मंद दिखती हूँ, लेकिन मैं हूं नहीं. और तुम लोग जो कल बात कर रहे थे ना कि माझं बाळ येणार आहे पुढच्या वर्षी, वो सुना है मैंने. तुम दोनों ये जो भाग भाग के प्लानिंग कर रहे हो ना स्वानंदी के बेबी के बाप को ढूंढने की, उससे मुझे सब समझ में आ रहा है. स्वानंदी, तू प्रेग्नेंट है और ये बात गिने चुने लोगों के सिवाय किसी को पता नहीं, और तुझे भी पता नहीं कि इस बेबी का बाप कौन है, बराबर ना? ए फातिमा, तू काय बोलतेस ग? तुला आम्ही काय बोलत नाही म्हणून काही बोलशील का? माय डियर जैसी, मैं लॉ पढ़ रही हूँ. क्या पढ़ रही हूँ? लॉ. और मुझे ये भी पता है, अगर कोई लड़की प्रेग्नेंट हो ना तो उसमें उसके अकेले की कोई गलती नहीं रहती. तुम्हें दिखती हूं ना, उतनी थ्रेट नहीं हूं मैं. स्वानंदी, मला तुझी फिकर वाटते. ये सफर इतना आसान नहीं होगा. तू कैसे संभाल लेगी ये सब? दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. आम्ही आमचं सांभाळून घेऊ, तू काळजी नको करूस त्याची. मुझे पता है तुम संभाल लोगे, कर लोगे, लेकिन स्वानंदी, मुझे तेरी फिक्र है. मैं तेरे साथ हूं, चाहे दुनिया तुम्हारे खिलाफ तुम्हारे सामने खड़ी हो. अगर तेरा एक हाथ जैसी ने पकड़ा है ना, तो दूसरा हाथ मैंने पकड़ा होगा. तू बस तेरा ख्याल रख, बाकी हम दोनों भी तेरे साथ हैं. मैं प्रॉमिस करती हूँ तुझे. फातिमा,
थँक्यू म्हणून तुझ्या मैत्रीला छोटं नाही करणार मी. पण एक रिक्वेस्ट आहे, मी प्रेग्नेंट आहे ही बातमी हॉस्टेलमध्ये कुणाला भी कळतं कामा नये. नहीं जी, आप टेंशन मत लेना. ये बात मेरे कानों तक आ गई ना, अब ये कानों में ही लॉक हो गई. इस फातिमा की जुबान खुलेगी नहीं. बरं, मी वॉर्डन मॅडमला भेटून आले. मंदो, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. काय रे, काय झालं? एक खूप मोठी आनंदाची बातमी सांगायची तुम्हाला, म्हणून सॉरी असं न विचारता मध्ये आलो. काही हरकत नाही. काय सांगतो, स्वानंदीला आधी उद्या, मग दोघींना एकत्र सांगतो. एवढी मोठी बातमी आहे? हो, बातमी ऐकल्यानंतर तुम्ही आनंदाने उडी माराल. मी हो. नाही रे, शक्यच नाहीये. माझे गुडघे दुखतात. वय बघ माझं. सॉरी 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 सॉरी, मला उशीर झाला बरं यायला. झालं तू आलीस. ह्याच्याकडे एक मोठी आनंदाची बातमी आहे. तुझ्यासाठी थांबलो होतो. सांगा. हा, तर बातमी अशी आहे की सरपोतदार साहेबांनी या हॉस्टेलला देणगी द्यायचं ठरवलंय.